नमस्कार मित्रांनो. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता विद्या ही कावेरीला म्हणत असते की कावेरी बहिणी, आपल्या दोघींमध्ये सॉरी हे शब्द कधीपासून आले? माफी मागणं वगैरे या नात्यामध्ये येत नाही. आपण आपलं नातं हे अगदी मनापासून निभावलेलं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्याकडे माफी वगैरे मागू नका. फक्त मला एवढंच कळत नाही आहे की असं काय झालं. मला दुःख तर याचं होतं आहे की माझी कावेरी बहिणी कशी हरली. आतापर्यंत ती कधीच स्वतःला हरू देत नाही आणि दुसऱ्यालाही हरू देत नाही. मग आज असं काय झालं ज्यामुळे माझी कावेरी वहिनी कोलमडून पडली? असं कोणतं संकट आलं आहे तिच्यावर ज्यामुळे तिचं मन हरलं आहे? ती कधीच हरत नाही, मला माहिती आहे. असं म्हटल्यावर आता कावेरीला सगळं आठवतं की तिने यामीला शब्द दिला आहे म्हणून तिला काहीही करता येत नसतं आणि ती वचन मोडू शकत नसते. आता कावेरीला विचारते विद्या की बोला ना वहिनी, काय झालं? असं काय झालं आहे त्यामुळे तुम्ही हरलायत मनातून? नाहीतर तुम्ही तशीच हरत नाही, मला माहिती आहे. तेव्हा मग आता ती गप्प होते, कारण की तिला माहीत असतं जर जास्त काही बोलायला लागलं तर तिच्या तोंडून सगळं काही सत्य निघून जाईल. म्हणूनच कावेरी आता बाजूला जाऊन उभी राहते आणि म्हणते की नाही, मी काहीच बोलू शकत नाही आहे. मला इतकंच कळलं आहे की विद्यावहिनी, माझ्यामुळे तुमचा बिझनेस बंद पडला आहे. त्यासाठी खरंच मला माफ करा. याच्यापुढे मी तुम्हाला काही जास्त सांगू शकत नाही, कारण की प्रत्येक वेळेला माणसाच्या मनासारखं होईल असं होणार नाही. कधीतरी माणसाला हारही पत्करावी लागते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी या कराव्याच लागतात. म्हणूनच मला तुम्ही खरंच माफ करा विद्यावहिनी की माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागलं. माझ्यामुळे तुमचा बिझनेस बंद पडला, त्यासाठी खरंच खूप सॉरी. असं म्हणून कावेरी जाऊन बाजूला उभी राहते. यश म्हणतो की कावेरी, आम्हाला माहीत आहे काहीतरी घडलं आहे ज्यामुळे तुम्ही अशा वागताय, नाहीतर तुम्ही अजिबात अशा वागणार नाही. तेव्हा कावेरीला जरा वैताग येतो. ती बाजूला जाऊन म्हणते की मी सांगितलं ना तुम्हाला, मी काहीही केलेलं नाही. म्हणजे मी कुठल्याही गोष्टीच्या दबावाखाली काहीच केलेलं नाही आहे. मला इतकंच कळलं आहे की मी हरली आहे. व्यवसाय आणि घर या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे मी सांभाळू शकत नाही. त्यामुळे माने जसं सांगितलं त्याचप्रमाणे मी या गोष्टींना सोडून दिलं आहे आणि त्यामुळे मी आता पुढे काहीच करू शकत नाही. माझ्या खांद्यावर आता ही जबाबदारी मला पुन्हा घ्यायची नाही आहे. त्यामुळे आता कावेरी म्हणते की हा विषय इथे पुढेच संपला. मला पुढे काहीच आता या विषयावर बोलायचे नाही. त्यानंतर कावेरी ही खूप डिस्टर्ब असते. ती त्यांना पुढे काहीच सांगत नाही आणि बाजूला निघून जाते. यशला लक्षात आलेलं असतं की कावेरीचं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा यश म्हणतो की विद्याबहिनी, कावेरी असं नक्कीच कधी करणार नाहीत. नक्कीच काहीतरी झालं आहे जे ते आपल्यापासून लपवतात. विद्या म्हणते की हो, तेच तर शोधायचं आहे. मलाही माहिती आहे की कावेरी बहिणी अशीच कधी करणार नाही. तर इथे कावेरी ही विद्याकडे न जाता पुन्हा यामीकडे जाते. यामी खूप रडत असते. ती म्हणते की नाही नाही, आता माझं काही खरं नाही. मी संध्याकाळ झाली तरी पैशांची काहीच व्यवस्था करू शकली नाही आहे. मला कळत नाही आहे कावेरी, माझं काय होईल जर ते लोक पुन्हा आले तर? तेव्हा मग कावेरी म्हणते की ते लोक पुन्हा आलेले का? तुमच्याशी काही बोलणं झालं आहे का? ती म्हणते नाही, पण अजूनही पैशांची काहीच व्यवस्था झाली नाही आहे. तेव्हा मग लगेच कावेरी म्हणते की आपण एक काम करूया, आपण ना या विषयावर माशी बोलून घेऊया, ते नक्कीच तुमची मदत करतील. तेव्हा मग आता ती म्हणते की नाही, कशी मदत करेल मा? मला माहिती आहे ती मदत नाही करणार. अगं, ती तुझी मदत करेल खरं तर, पण माझी नाही. कारण मी लेक आहे ना या घरची आणि तू सून आहेस, त्यामुळे तुझे कर्तव्य, तुझी जबाबदारी आहे ह्या घराची. शिवाय ते तुलाही कधी नाही म्हणणार नाहीत, पण मी लेक आहे त्यामुळे ते मला असे उभे करणार नाहीत. मला बाबांनी आणि माने इथे राहायला परवानगी दिली आहे ना, लग्न झालं असूनही तेच खूप आहे माझ्यासाठी. मग मी त्यांना जास्त काही बोलायला गेले तर ते माझं ऐकून नाही घेणार. त्यामुळे प्लीज कावेरी, प्लीज तू आता मला या विषयावर जाऊन काही सांगू नकोस, नाहीतर ती मला घरातून बाहेर काढेल गं. ती माझ्याशी नाही बोलणार, मला माहिती आहे. मला आता ना खूप प्रॉब्लेम वाटतोय. मी आता कसे पैसे उभे करू एवढ्या शॉर्ट नोटीसवर? मी एक काम करते, माझे सगळे दागिने आहेत ना, ते सगळे दागिने मी विकते. त्यातून नक्कीच 1,00,000 रुपये जमा होतील. मी त्यांना त्यांचे पैसे परत देऊन टाकते. मग सगळा विषयच संपून जाईल. कावेरी म्हणते की नको, असं तुम्ही अजिबात करणार नाही आहेत यमुनाताई. प्लीज असं बोलू नका. तुम्हाला आम्ही तुमचे दागिने नाहीच विकू देणार, त्यामुळे प्लीज आता असं बोलू नका. तेव्हा ती म्हणते की काय करू गं कावेरी, हरली आहे मी, हरली आहे. काय करायचं मला खरंच काही कळत नाही आहे. अगं, जर असं चालत राहिलं तर मात्र माझं काय होईल माझं मलाच कळत नाही आहे. मी कुठे राहू, काय करू? जर माझ्याविषयी सगळ्यांना समजलं तर? मला खरंच खूप काळजी वाटते. त्याच वेळेला मग आता यमुना म्हणते की नाही, काहीतरी नक्कीच केलं पाहिजे. दागिने नाही विकू तर मग मी काय करू? त्या माणसांना त्यांचे पैसे नाही दिले ना परत, तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. माझ्या पार्थचं आयुष्य नाही, हे सगळं मला सहनच होणार नाही. कावेरी, मला खूप भीती वाटते, मी काय करू? कावेरी म्हणते की हे बघा, काळजी करू नका यामीताई, सगळं काही व्यवस्थित होईल.
तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका, तुम्ही थांबा. मी ना माझी सोन्याची चेन तुम्हाला देते, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. त्यातून जे पैसे येतील ना तुम्ही त्या गुंडाला देऊन टाका, म्हणजे हा प्रश्नच उद्भवणार नाही. जर तुमचे दागिने गेले तर घरात सगळ्यांना कळेल. त्यापेक्षा तुम्ही ही सोन्याची चेन ठेवा आणि ही विका, म्हणजे यातनं आलेल्या पैशातून तुम्ही त्या गुंडाचं सगळं काही कर्ज असेल ते फेडून टाका. तेव्हा आता यामिनी शांत होते. कावेरी तिला जाऊन चैन आणून देते आणि त्यावेळेला म्हणते की हे घ्या, ही माझी सोन्याची चेन, ही घ्या आणि ही विकून टाका तुम्ही. त्यावेळेला मग आता कावेरीला हात जोडतच यामी म्हणते की खरंच कावेरी, खूप उपकार आहेत गं तुझे, कसे फेडू गं मी तुझे उपकार. प्लीज, असं तू हे किती केलेस माझ्यासाठी. मी खरंच खूप माफी मागते. मी प्रत्येक वेळेला तुला खूप चुकीचं समजत होते आणि तुझ्या विरोधात उभी होते. मला माफ कर गं कावेरी, पण आज तूच मला मदत केलीस. तेव्हा आता कावेरी म्हणते की यामीताई, आपल्यामध्ये, आपल्या या नात्यामध्ये उपकाराची भाषा कधीपासून आली, त्यामुळे प्लीज अशी उपकाराची भाषा करू नका. तुम्ही प्लीज असं वागू नका. त्यापेक्षा तुम्ही हे पैसे त्या गुंडाला द्या आणि तुमची हे लवकरात लवकर जे काही अडचण आहे ती भागवून घ्या. तेव्हा असं म्हणून ती म्हणते की ठीक आहे कावेरी, खूप खूप उपकार गं तुझे. असं म्हणून ती रूमच्या बाहेर पडते आणि ती चैन अगदी आनंदाने बघतच बाहेर पडते आणि मनातच आता खूप खुश होत असते. रडण्याची ॲक्टिंग करून बाहेर पडते, परंतु चैन बघत असते आणि तिथे बाहेर उभी राहूनच रूमच्या म्हणते की कावेरी, किती भोळी आहेस गं तू. म्हणजे मी तर तुला स्मार्ट समजत होते, पण तू तू तर खूपच बुद्धू निघालीस. मूर्ख बनवणं तुला किती सोपं आहे. इतकी स्मार्ट असूनही जरा दोन अश्रू गाळले की तू पटकनच मूर्ख बनून गेलीस. खरंच कावेरी, यामध्ये ना मी एका दगडात दोन पक्षी मारले. ते म्हणजे या सगळ्यामुळे माने तुमचा व्यवसाय बंद केला, त्याशिवाय मी या चैन विकून पैशातून माझं जे काही कर्ज आहे तेही फेडू शकेन. असं म्हणून ती तिथून आता चैन घेऊन गपचूप निघून जातो. परंतु कावेरीच्या बाबतीत जे काही यामीचं बोलणं असतं ते रूमच्या बाहेर सगळं उभं राहून यशने मात्र ऐकलेलं असतं आणि त्याला आता लक्षात येतं की नक्की कावेरीने का हे सगळं केलं. तितक्यात दोन बायका येतात आणि म्हणतात की कावेरी धर्माधिकारी आहेत का. तेव्हा मग तिथे अमृता येते आणि म्हणते की कोण हवं आहे तुम्हाला. तितक्यात विद्या तिकडे आलेली असते आणि कावेरी पण. तेव्हा मा म्हणते की नाही, तुम्ही कशासाठी आला तिकडे. तेव्हा त्या बायका म्हणतात की ॲक्च्युली ना आम्हाला साड्या पाहायच्या होत्या म्हणून. तेव्हा मा म्हणते की नाही, जो काही साड्यांचा व्यवसाय होता ना तो इथला आता बंद पडलेला आहे. कारण की इथला पत्ता जो तुम्हाला मिळाला आहे ना, या पत्त्यावर ज्या काही या दोन बायका आहेत ना, त्यांना व्यवसाय आणि घर दोन्ही एकत्रित सांभाळणं जमलेलं नाही. त्यामुळे त्यांनी हा त्यांचा व्यवसाय बंद करून टाकलेला आहे. त्यामुळे तुम्ही आता परत या आणि धन्यवाद, असं म्हणून ती आता त्या बायकांना घालवून लावते. तेव्हा आता लगेचच पुढे त्या बायका निघून गेल्यावर अमृता म्हणते की मा, जर हे असंच चालू राहिलं, म्हणजे यांचा व्यवसाय बंद झाला हे कळलं नाही, तर बायकांना सारख्या इथे दरवाजात येत राहणार. त्यापेक्षा आपण एक काम करूया ना मा, आता या ज्या काही साड्या आहेत या साड्यांचं काय करायचं ज्या यांनी तयार केल्यात. तेव्हा मग अमृताला मा म्हणते की एक काम कर, यांचं जे काही साड्यांचं सामान आणि यांच्या ज्या काही साड्या आहेत ना त्या सगळ्या एकत्रितपणे इथे आण आणि इथे टाक, मग बघूया काय करायचं ते. म्हणून आता अमृता जाते आणि त्या साड्या उचलते आणि माच्या समोर आणून टाकते. आता ते पाहिल्यावर दोघींना म्हणजेच विद्या आणि कावेरींना त्रास व्हायला लागतो, कारण की ही सगळी त्यांची साड्यांची मेहनत असते. तेव्हा मग मा म्हणते की हो, आता या साड्यांचा असा निकाल लावायचा ना की या घरातल्या म्हणजेच धर्माधिकाऱ्याच्या कोणत्याही सुनेने इथून पुढे व्यवसाय आणि घर एकत्र करण्याचा विचारही नाही केला पाहिजे. यामुळे मी हे सगळं आता करणार आहे. तेव्हा मग मा म्हणते की जा अमृता, जा आणि काडीपेटी घेऊन ये. तितक्यातच अमृताच्या हातात काडीपेटी असतेच. ती लगेचच उतावळेपणाने हे घे मा काडीपेटी असं म्हणून देते. तेव्हा मग ती म्हणते की शाबास. आता मा म्हणते की आता या साड्या काय जाळून टाकायच्यात, कारण की पुन्हा पुन्हा या दोघीजणी साड्या बघतील आणि तेच तेच बिझनेस ते व्यवसायाचे विचार यांच्या डोक्यामध्ये येतील. त्यामुळे ह्या साड्या आपण आता जाळूनच टाकूया. असं म्हणून आता माकडे अमृता काडीपेटी देते आणि मा म्हणते की इथून पुढे तुम्ही दोघीजणीही व्यवसायाचा विषयही या घरामध्ये काढायचा नाही आणि त्यासाठीच मी काडीपेटीने या सगळ्या साड्या आता जाळून टाकणार आहे. मग पुन्हा तुम्ही याच्यावर बोलायचं नाही किंवा चर्चाही करायची नाही. तेवढ्यातच ती आता काडीपेटी पेटवून साड्यांवर जाळायला घालणार. तेवढ्यातच तिथून यश येतो आणि 1 मिनिट मा असं म्हणून तिला थांबवतो आणि तिच्या हातातली जी जळती पेटी असते म्हणजे जी काडी असते ती घेतो आणि ती विझवून टाकतो. तेव्हा अमृता बघतच राहते की आता हा नेमकं आणखी काय करणार आहे. तेव्हा तो म्हणतो की मा, हे जे सगळं करतेस ना तू प्लीज थांबव. तेव्हा मग आता तो म्हणतो की मा, असं करू नकोस, यांच्या व्यवसायाला असं तू नाकारू नको. तेव्हा मग आता मा म्हणते की यश, आणखी काय आता नवीन बोलणार आहेस तू. कालच ठरलं आहे ना, तिने स्वतःच कावेरीने मंजूर केलं आहे की ती हरली आहे. मग हे सगळं कशासाठी. तू आता पुन्हा त्यांची बाजू घेऊ नकोस, समजलं.
असं मा त्याला बोलते. तेव्हा मग तो म्हणतो की मा, आधी माझं बोलणं ऐकून घे. अगं, कावेरीने व्यवसाय बंद करायचा आहे की चालू ठेवायचा आहे हे तू नंतर ठरव. आधी जे सगळं कावेरीने केले ते ऐकून घे. कारण कावेरीने, तू काल म्हणालीस की विजेचं बिल कट झालं आणि कावेरी हरली. पण ते कशासाठी हरली ही गोष्ट तुला समजलेलीच नाही आहे मुळात. तिने हे सगळं कशासाठी केलं, का केलं? या घरातल्या एका मुलीची अब्रू वाचवण्यासाठी आणि आपल्या धर्माधिकाऱ्यांची इज्जत वाचवण्यासाठी हे सगळं तिने केलं. तेव्हा मग यशला ती म्हणते की नक्की काय आहे? यश, हे काय बोलतोस तू? जरा मला स्पष्ट शब्दात सांग. तेव्हा मग तो म्हणतो की मा, काल जेव्हा तू म्हणत होतीस की आपली कावेरी कुठे होती, तर ती यमुनाताईबरोबर होती, यामीबरोबर होती. हे सगळं यामुळे घडलं आहे खरं तर. आणि हे सगळं जे काही घडलं आहे त्यामागचं नक्की काय सगळं कारण आहे आणि कावेरी असं सगळं का काल वागली, हे सगळं तुला आता यामी सांगेल. असं म्हटल्यावर आता कोणालाच काही कळत नसतं की नक्की कावेरीने काय केले आणि यामीने काय केले. म्हणूनच मा आता समोरच यामी आलेली असते. तिला विचारते की नक्की काय हे सगळं. तेव्हा मात्र यामीने तोंड बंद करून गप्प बसलेली असते. ती पुढे काहीच बोलत नाही. आता कावेरी बघते की समोर यमुना आली आहे आणि हे सगळं यशने कसं कळलं, म्हणजे त्याला कसं कळलं. तेव्हा आता तरीही यामी तोंड बंद करूनच असते. ती काहीच बोलायला तयार नाही. तेव्हा मग यश म्हणतो की मला सांग, नक्की काय झालं आहे? यामीताई, तू सांगणार आहेस की मी सांगायचे आता मला? तरीही यामी काही सांगायला तयार नसते. तेव्हा आता यश कावेरीचा हात धरतो आणि यमुनासमोर जाऊन तिला उभं करतो आणि म्हणतो की आत्ता मी तुला सगळं सांगतो काय झालं ते. काल तुला जेव्हा कावेरी म्हणाली की मी विजेचं बिल भरायला जाते, त्यावेळेला त्या बिल भरायला गेल्या होत्या. त्यावेळेला वाटेतच त्यांना यमुनाताई दिसला आणि तिने यमुनाला मदत केली. आणि खरं तर काही गुंड यमुनाला घेऊन चालले होते आणि तिला वाचवण्यासाठी म्हणून कावेरी तिच्या मागे मागे गेल्या आणि म्हणूनच हे सगळं घडलं आणि आपल्या विजेचं बिल कट झालं. तेव्हा लगेचच आता मला कळत नाही की नक्की काय गडबड आहे ही सगळी. मला कोणी नीट सांगेल का नक्की काय आहे हे सगळं. तेव्हा आता लगेचच कावेरी ही गप्प बसलेली असते. ती काहीच बोलत नाही. मग मा म्हणते की यमुना, तू मला सांगणार आहेस का नक्की काय झालं आहे ते? अगं बोल ना घडाघडा, काय झालं आहे नक्की, काय प्रॉब्लेम आहे, असं ती तिला विचारते. तेव्हा मग आता यामिनीला गप्प बसून चालणार नाही. तिला आता बोलावंच लागणार असतं. त्यामुळे ती बोलते की सांगते, सगळं सांगते मी. मा तिच्यावर भडकल्यामुळे आता यामिनीला बोलण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. यामिनी म्हणते की मा, अगं हे सगळं जे काही घडलं आहे ना, ते माझ्यामुळे घडलं आहे. तेव्हा मा म्हणते की हो, तुझ्यामुळे घडलं आहे ते समजलं, पण नक्की काय आहे सगळं? तुला का कोणी काही केलं होतं नक्की सांग. तेव्हा मग आता कावेरीने तुझी काय मदत केली हे सगळं सांग आता तू मला. तेव्हा ती सांगायला सुरुवात करते की हो हो, सांगते सांगते. मला या सगळ्याची सुरुवात तिथून झाली आहे. मी सगळं जे काही केलं आहे ना, ते फक्त या कावेरी आणि विद्यामुळे झाले. मग यश म्हणतो की आता तू सांगणार आहेस का? तेव्हा ती म्हणते की हो सांगते. मग ती सांगायला सुरुवात करते की माझ्यातही टॅलेंट होतं. मलाही व्यवसाय करायचा होताच, परंतु तू कधीही मला परवानगी दिली नाहीस. मलाही काहीतरी माझं स्वतःचं असं सुरू करायचं होतं आणि म्हणूनच तुझ्या नकळत आणि सर्वांच्याच नकळत मी एक व्यवसाय सुरू केला. म्हणजे तू जेव्हा खरं तर कावेरीला आणि अमृताला कावेरीला आणि विद्याला परवानगी दिलीस, तेव्हा खरं तर मला खूप चीड आली होती. कारण त्यांच्यापेक्षा हुशार आणि केपेबल मी आहे. मग मला का संधी मिळू नये असं मला वाटत होतं आणि त्याचमुळे मी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, जे मी कोणालाही सांगितलं नाही. आणि मग मी स्वतःचा पर्सेसचा किंवा फॅन्सी साड्याचा वगैरे व्यवसाय सुरू केला. त्यावेळेला मग म्हणते की काय? तेव्हा ती सांगते की हो, मी व्यवसाय सुरू केला. त्यावेळेसाठी मला छोटंसं भांडवल हवं होतं. म्हणजेच त्याच्यामध्ये मी 1,00,000 रुपये गुंतवले आणि ते 1,00,000 रुपये मी एका माणसाकडून व्याजाने घेतले होते. हे ऐकल्यावर मला धक्काच बसतो. ती म्हणते की काय, हे सगळं तू केलंस? तेव्हा मग आता म्हणते की हो, इतक्या सगळ्या थराला तू पोहोचलीस? तेव्हा यामी म्हणते की हो, मला काही करून जिद्दीने माझा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी एका माणसाकडून मी 1,00,000 रुपये घेतले आणि हो, जेव्हा बिझनेस सुरू केला ना, तेव्हा मला अशा चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या ऑर्डर्स यायला सुरुवातही झाली होती आणि त्या ऑर्डर्स मिळतही होत्या. परंतु काय माहिती अचानक काय झालं आणि त्या सगळ्या ऑर्डर्स त्यांनी कॅन्सल केल्या आणि त्यामुळे माझंही नुकसान झालं. मला रिटर्न पैसे परत मिळाले नाहीत. म्हणूनच माझा खूप मोठा लॉस झाला. माझा माल तसाच पडून राहिला आणि समोरचा माणूस मला पैसे मागत होता. त्यामुळे हे सगळं घडलं आहे. तेव्हा आता कावेरीला धक्काच बसतो. ती म्हणते की काय, अहो यमुनाताई, तुम्ही तर मला सांगितलं होतं की ते 1,00,000 रुपये तुम्हाला पार्थच्या स्कूल फीसाठी पाहिजे होते म्हणून. कारण मोहित दादाने तुम्हाला पैसे दिले फीसाठी आणि ते हरवले, म्हणून तुम्ही मला पैसे घेतले असं सांगितलं ना.
मग तुम्ही खोटं बोलत माझ्याशीही, म्हणजे मलाही तुम्ही खरं सांगितले नाही. मी तुमची मदत केली तरीही तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. कावेरी असं म्हटल्यावर इथे मला सगळा प्रकार समजलेला असतो. तेव्हा ती म्हणते की हो, बोलले मी खोटं तुझ्याशी, कारण की मला माहीत होतं तू कोणाला ना कोणाला तरी सांगणार. परंतु कावेरी म्हणते की तुम्ही असं करायला नको होतं यमुनाताई. मी इतका विश्वास दाखवला होता तुमच्यावर, परंतु तरीही. तेव्हा आता लगेचच मा म्हणते की बापरे, खरंच मला ना माझीच किळस येते की तुझ्यासारखी मुलगीही माझ्याकडे आहे. आणि आज जर कावेरीने तुला वाचवलं नसतं तर मात्र काय झालं असतं तुझं? या घरची अब्रू इज्जत घालवली होतीस तू, अगदी चव्हाट्यावर आणली होतीस. जर ते गुंड या घरात आले असते तर काय केलं असतं? असं म्हटल्यावर आता कावेरीला बघत असती म्हणते की वाचवलं असतं मी स्वतःला. ही जरी नसते आली ना तरी वाचवलं असतं. तेव्हा मग आता मा तिच्या जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते की कसं कसं वाचवलं असतं स्वतःला, सांग ना. अगं या घराची अब्रू वेशीवर टांगून खरंच हे जे काही केलंयस ना, मला लाज वाटते. तेव्हा मग अमृता येते आणि म्हणते की मावशी थांब. तेव्हा मग मा म्हणते की 1 मिनिट थांब अमृता, यामध्ये आता कोणीही काही मध्ये बोलायचं नाही. तुम्ही फक्त ऐकायचं आहे आणि मी बोलायचं आहे. तेव्हा मग मा म्हणते की हे सगळं कावेरीमुळे खरं तर वाचलं. या घराची अब्रू तिच्यामुळे राखली गेली, नाहीतर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. तेव्हा आता लगेच यामी म्हणते की 1 मिनिट मा, असं काहीही होणार नाही आहे. मी स्वतःला वाचवलं असतं. ही कावेरी जरी मध्ये आली नसती ना तरीही मी पैसे दिले असते. तेव्हा आता यश म्हणतो की बघा, चोराच्या उल्ल्या मोबा, कसं केलं असतं यामिनी ताई तू? अगं ते चोर तुझ्याकडून पैसे वसूल केल्याशिवाय गप्प बसले नसते ते गुंड. आणि बघितलंस मा, इतकं करूनही कावेरीने हिची मदत करूनही ही परत तिलाच उलटं बोलते, तिच्याविषयी चुकीचा विचार करते. बरं झालं हे सगळं मी वेळेवर ऐकलं. आणि कावेरी हे सगळं करत होती मा ते फक्त तिची इज्जत आणि या घरातली अब्रू, लेकीची अब्रू वाचवण्यासाठी, आपल्या धर्माधिकाऱ्यांची इज्जत वाचवण्यासाठी करत होती. आणि तू मात्र तिच्या बिझनेसला बंद करून टाकायला सांगितलंस. मा मग हे कोणाचं बरोबर आहे मला सांग ना. कावेरीने स्वतःचं चॅलेंज पूर्ण करण्याच्या अगोदर तिच्या कर्तव्यावरती लक्ष दिलं. तिचं कर्तव्य तिने पूर्ण केलं आणि या घरातल्या यामिनीताईची इज्जत वाचवली. मग मला सांग की कोण श्रेष्ठ आहे गं? ही स्वतःचा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, स्वतःला जिंकवण्यासाठी खोटं बोलणारी यामिनीताई, की स्वतःचं कर्तव्य वाचवून, आपलं कर्तव्य वाचवून व्यवसाय सोडून देणारी कावेरी? बघ कोण श्रेष्ठ आहे ना ते तूच ठरव. हे सगळं मी आता तुझ्यावर सोपवतोय. मी आणि कावेरी दोघंजणही जो काही तू निर्णय घेशील ना तो योग्य समजतो. तेव्हा लगेच आता यामी बोलून दाखवते की कावेरी तर चॅलेंज हरली आहे आणि तिचा व्यवसायही आता तिने बंद दिला आहे, असं वचन केलं आहे ना, मग नको. तेव्हा मग मा म्हणते की नाही, कावेरी योग्य आहे, यश बोलतोय तेच योग्य आहे. कावेरीने तिचं कर्तव्य आणि जबाबदारी पेलली, तिने तिचं कर्तव्य पार पाडलं, या घरावरचं मोठं संकट दूर केलं. म्हणूनच कावेरीचं म्हणणंच योग्य आहे. आता कावेरीकडे मा जाते आणि तिच्यासमोर हात जोडून उभी राहते की मला माफ कर, मी तुला चुकीचं समजले. खरं तर तुझ्यामुळे आज या घराची अब्रू वाचली. तेव्हा आता हात जोडल्यावर कावेरीला खूप वाईट वाटतं. ती माचा हात धरते आणि प्लीज हात जोडू नका असं खुणावते. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मा देवघरात असते आणि त्यावेळेला कावेरी विद्याला म्हणत असते की माने आपल्याला बिझनेस करण्याची परवानगी पुन्हा दिलेली आहे, त्यामुळे आपण पुन्हा आपला बिझनेस सुरू करू शकतो. तेव्हा आता मा म्हणते की 1 मिनिट, काही झालं तरीही तुम्हाला मी पुन्हा बिझनेस करण्याची परवानगी दिलेली असली तरीही इथून पुढे जर या घरावर कोणतंही या बिझनेसमुळे संकट आलं किंवा काही झालं तर मी पुन्हा एकदा तुमचा बिझनेस बंद करायला सांगेन, लक्षात ठेवा. त्यामुळे या बिझनेसमुळे कधीही कुठल्याही बाबतीत कुठलंही संकट या घरावर येता कामा नये. तर इथे आता कावेरीने मोठ्या ज्या ऑर्डर्स असतात ट्रकमध्ये, टेम्पोमध्ये ते सगळे बॉक्सेस भरलेले असतात साड्यांचे. आणि कावेरी आणि विद्या दोघीजणी मिळून एक लॉटमध्ये ऑर्डर टेम्पोमध्ये भरून टाकत असतात. त्याच वेळेला आता कावेरी ही टेम्पोमध्ये असते आणि विद्या म्हणत असते की टेम्पो अजूनही लोकेशनवर पोहोचलेला नाही आहे, तिथून कॉल येतो आहे. आणि मग कावेरीला यश कॉल लावू लागतो, परंतु कावेरीचाही कॉल म्हणजेच फोन बंद लागत असतो. आता यश म्हणत असतो की नक्की काय हे सगळं? अचानक कावेरीचा फोनही लागत नाही आहे. मग नक्की कावेरी आहेत तरी कुठे? तर इथे कावेरी ही त्या टेम्पोमध्ये अडकलेली असते आणि तिचं तोंड वगैरे रुमानाने बांधून टाकलेलं असतं. आणि त्यामुळे कावेरी आता बिचारी ओरडण्याचा प्रयत्न करते तरी तिला बोलता येत नसतं. तर आता यश कावेरीला या मोठ्या संकटातून कसं वाचवेल पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.